So good morning, students. So we have started with the thyroid gland, and we have seen the T3 and the T4 hormones. Now we will see the thyroxine. Before that, you have to write the answers from the patient suffering from hypothyroidism. The thyroidism shows increased level of TSH. Why? Why do you use iodized salt? And in which part thyroid gland stores its hormones? So thyroxine regulates the basic metabolic rate of the body. It also regulates the metabolism by stimulating the protein synthesis, and it promotes the growth of the body tissues. It also helps in the thermoregulation by increasing the heat production. It increases the action of neurotransmitters, that is adrenaline and the noradrenaline. It also supports the process of RBC production and the maintenance of the water and electrolyte balance. It also regulates the reproductive cycles in females. सो थायरॉक्झिन जो आहे तो रेग्युलेट करतो बेसल मेटाबॉलिक रेट बॉडीचा. त्याचबरोबर तो मेटाबॉलिझम पण रेग्युलेट करतो, आणि तो हे करताना प्रोटीन सिंथसिस आणि प्रमोट करतो, आणि जे ग्रोथ आहे बॉडीच्या टिश्यूजची ती पण प्रमोट करतो. याचबरोबर तो थर्मोरेग्युलेशन मध्ये मदत करतो आणि हीट प्रोडक्शन करून थर्मोरेग्युलेशन म्हणजे टेम्परेचर रेग्युलेशन करून आणतो. त्याचबरोबर जो थायरॉक्झिन आहे तो न्यूरोट्रान्समीटर्स जे आहेत ॲड्रिनलिन आणि नॉरॲड्रिनलिन यांचं ॲक्शन वाढवतो. त्याचबरोबर तो RBC प्रोडक्शन सपोर्ट करतो, RBC प्रोडक्शनच्या प्रोसेसला सपोर्ट करतो, आणि वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स बॉडीमध्ये मेंटेन करायचं पण काम करतो. आणि त्या अजून एक की तो रिप्रोडक्टिव्ह जी सायकल्स आहे फिमेलमध्ये ती पण रेग्युलेट केली जाते थायरॉक्झिन हॉर्मोनमुळे. जर थायरॉइडमध्ये काय बिघाड झाला तर या सगळ्या गोष्टींमध्ये वर परिणाम होतो. नाव द पॅराफॉलिक्युलर सेल्स ऑर द सी सेल्स they produce calcitonin hormone, and this calcitonin regulates the calcium metabolism. पॅराफॉलिक्युलर सेल्स किंवा जे सी सेल्स आहेत ते हॉर्मोन कॅल्सिटोनिन बनवतात, आणि हे कॅल्शियम मेटाबॉलिझम रेग्युलेट करायचं काम तो करतो. ओके, त्यानंतर आपण बघूया डिसऑर्डर्स रिलेटेड टू द थायरॉइड ग्लँड. Now, if the thyroid hormone is secreted more in quantity, it will result in the condition called hyperthyroidism. And if the thyroid hormone is secreted in a low level, then it causes hypothyroidism. So first we will see hyperthyroidism. Now this is caused by the increase in the level of the thyroid hormone, and it results in increase in metabolic rate, sensitivity, sweating, flushing, rapid respiration, bulging of the eyeballs, and it affects different physiological activities. म्हणजे हायपरथायरॉइडिझम जो आहे तो जेव्हा थायरॉइडच्या हॉर्मोनचं जेव्हा सिक्रिशन इन्क्रीज लेवलमध्ये होतं त्यावेळेला होतो, आणि या वेळेला त्या व्यक्तीचं मेटाबॉलिक रेट वाढतं, सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज होते, स्वेटिंग होतं, फ्लशिंग होतं, रॅपिड रेस्पिरेशन होतं, आईबॉल्स अगदी मोठे बाहेर आल्यासारखे दिसतात, आणि वेगवेगळे जे फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत ते पण ॲफेक्ट होतात. पिक्चरमधून आपल्याला दिसतं बल्जिंग आईबॉल्स कसे आहेत ते, म्हणजे आईबॉल्स जे डोळे आहेत ते बाहेर आल्यासारखे वाटतात. नाव वी विल सी ॲडल्ट्समध्ये जर थायरॉईडचं हॉर्मोन्सचं प्रमाण जर वाढलं, नेहमीपेक्षा वाढलं तर काय होतं. सो Graves' disease or ex-ophthalmic goiter. Hyperthyroidism in adults is characterized by protruding eyeballs, increased basal metabolic rate, and weight loss. Okay, increased BMR produces a range of effect like increased heartbeat, increased blood pressure. हायपरथायरॉइडिझम जर ॲडल्ट्समध्ये झालं तर त्याच्याने ग्रेव्स डिझीज किंवा एक्सएप्थॉल्मिक गॉयटर होतं. यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या व्यक्तीचे आयबॉल्स बाहेर आल्यासारखे दिसतात किंवा प्रोट्रूड होतात, बेसल मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होतं, वेट लॉस होतं. आणि जेव्हा बेसल मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होतं त्यामुळे वेगवेगळे इफेक्ट काही प्रमाणामध्ये होतात, आणि ते आहेत हार्टबीट इन्क्रीज होते, ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं, देन बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होतं, नर्वसनेस होतं, इरिटॅबिलिटी होतं,
ट्रिमर्स ऑफ द फिंगर्स अँड बल्जिंग आयबॉल्स, म्हणजेच तो माणूस चिडचिडा होतो, हातपाय कापायला लागतात आणि आयबॉल्स आहेत ते बाहेर आल्यासारखे दिसतात. नाव what happens due to the hypothyroidism? Now, hypothyroidism is a condition when the thyroid hormone are secreted low in quantity. Now, this is caused by the deficiency of the thyroid hormones or removal of the thyroid gland, that is thyroidectomy. म्हणजेच जर थायरॉईड हॉर्मोन्स जर कमी प्रमाणात किंवा त्याची डेफिशियन्सी जर असेल तर त्या व्यक्तीला हायपोथायरॉइडिझम होतं, किंवा जर थायरॉईड ग्लँड काढून टाकली गेली तर पण हायपोथायरॉइडिझम होतं. थायरॉईडचं जर आपण काढून टाकली तर त्याला म्हणतात थायरॉइडेक्टमी. Now we will come to the cretinism. Now cretinism is the result of hypothyroidism. So hyposecretion in the infants leads to cretinism, and creatinine has a reduced basal metabolic rate, low oxidation, and they are short statured because the skeleton fails to grow, and these people, they are mentally retarded. They show dry skin, thick tongue, prolonged neonatal jaundice, lethargy and constipation, and if it can be treated by early administration of the thyroid hormones, and creatine shows shunted physical growth, delayed puberty and mental retardation. म्हणजे जर थायरॉईडचं जर सिक्रिशन कमी असेल तर तो एक कंडिशन होते ज्याला क्रिटिनिझम म्हणतो. क्रिटिनिझममध्ये त्या माणसाचं इन्फंट्समध्ये जर लहान मुलांमध्ये झालं तर त्यामुळे क्रिटिनिझम होतं. जो क्रिटीन व्यक्ती आहे त्याचं जे बेसल मेटाबॉलिक रेट आहे ते रिड्यूस होतं आणि लो ऑक्सिडेशन होतं. त्याच्यानंतर या लोकांचे जे हाईट आहे ती छोटी असते, कारण इथे जो स्केलिटन आहे तो नीट व्यवस्थित ग्रो होत नाही. हे लोक मेंटली रिटार्डेड असतात, त्यांची स्किन ड्राय बनते, थिक टंग बनते, आणि त्या लोकांना लहानपणी खूप वेळेला जॉन्डिस होतो किंवा खूप टाईम जॉन्डिस राहतो. ते माणसं लिथार्जिक राहतात, म्हणजे त्यांच्यात एनर्जी नसतात आणि त्यांना नेहमी कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. ओके, जर हे जे सिम्पटम जर असले आणि हे जर लवकर कळलं तर त्यावेळेला थायरॉईडचे हॉर्मोन्स जर इंजेक्ट केले तर ही कंडिशन रिव्हर्स होऊ शकते. क्रिटीन जो आहे त्याच्यामध्ये फिजिकल ग्रोथ स्टंट होते किंवा त्या व्यक्तीला प्युबर्टी डिले होते आणि तो माणूस मेंटली रिटार्डेड पण होऊ शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द थायरॉईड हॉर्मोन. नाव वी विल कम टू द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज मिक्सोडर्मा, मिक्सोओडिमा or derma, myxoedema. Now this is the deficiency of the thyroid hormone in the adults, and it is characterized by a peculiar thickening and puffiness of the skin and subcutaneous tissue, particularly in the face and the extremities. The patient lacks alertness, intelligence, and the patient suffers from slow heart rate, low BP. They always feel cold, low body temperature, and retarded sexual development. मिक्झोडिमामध्ये जर त्या व्यक्तीला थायरॉईडचे हॉर्मोन्स जर कमी प्रमाणात सिक्रेट झाले ॲडल्ट्समध्ये तर मिक्झोडिमा होतं. या व्यक्तीला त्यांच्या स्किनवर एक थिकनिंग म्हणजे सूज येते आणि स्किन पफ होते, आणि सबक्युटेनियस जो टिश्यू आहे जनरली जे चेहरा आणि हात आणि पाय यांच्यावर ते दिसून येतं. तो पेशंट अलर्ट राहत नाही, इंटेलिजन्स पण त्याची कमी म्हणजे लॅक असते किंवा कमी होते, कमी दिसते. हा जो पेशंट आहे त्याला स्लो हार्ट रेट, त्याचं हार्ट स्लो काम करतं आणि ब्लड प्रेशर त्याची लो राहते, आणि त्या व्यक्तीला नेहमी तो कोल्ड राहतो. ओके, बॉडी टेम्परेचर नेहमी लो असतं आणि त्या व्यक्तीमध्ये रिटार्डेड सेक्शुअल डेव्हलपमेंट राहतं. नाव during pregnancy, the hyperthyroidism causes defective development and maturation by growing baby. Okay, then we will come to this next condition, that is a simple goiter, and this simple goiter
आयोडीन डेफिशियन्सी जर असेल तर सिम्पल गॉयटर होतो, किंवा आयोडीन डेफिशियन्सीलाच आयोडीन डेफिशियन्सी गॉयटरला सिम्पल गॉयटर म्हणतो. आयोडीन हा जो आहे तो थायरॉईडच्या हॉर्मोनच्या सिंथेसिससाठी लागतो, आणि जर आयोडीनचं डाएटमध्ये जर कमी असेल तर त्यामुळे थायरॉईड ग्लँड एनलार्ज होते आणि त्यामुळे सिम्पल गॉयटर होतो. ही जी डिझीज आहे ती हिली एरियाजमध्ये कॉमन आहे, आणि जर आपण जेवणामध्ये टेबल सॉल्टमध्ये जर आयोडीन असलेलं मीठ जर घेतलं तर ही डिझीज रिड्यूस केली जाऊ शकतं. थायरॉईड ग्लँडची जी साईज आहे ती इन्क्रीज होते यामध्ये, पण जे टोटल आउटपुट आहे थायरॉक्झिनचं ते बाकी डिक्रीज होतं. सो सिम्पल गॉयटर, दॅट इज अ आयोडीन डेफिशियन्सी गॉयटर, and iodine is needed for the synthesis of the thyroid hormone. And if there is a deficiency of thyroid hormone, synthesis of thyroid hormone, if there is a deficiency of iodine in the diet, it will cause the enlargement of the thyroid gland, leading to simple goiter. This disease is very common in hilly areas, and addition of the iodine to the table salt will prevent this disease. The size of the thyroid gland is increased, but the total output of thyroxine is decreased. Okay. Now we have to find out, why are African pygmies diminutive? Is it due to the lack of growth hormone thyroxine or absence of thyroxine receptors on their cell surface? म्हणजे आफ्रिकामध्ये जे पिग्मी लोक आहेत ते डिमिनिटिव्ह आहेत, म्हणजे छोटे आहेत. हे कशामुळे आहे? ते ग्रोथ हॉर्मोन कमी असल्यामुळे आहे की थायरॉक्झिनमुळे आहे, किंवा त्यांच्यामध्ये जे थायरॉक्झिन रिसेप्टर्स आहेत त्यांच्या सेलच्या सरफेसवर ते कमी असल्यामुळे होतं. देन वी विल सी द calcitonin. Now, calcitonin is secreted by the C cells, and it regulates the concentration of calcium and phosphorus in the blood. It is under the feedback control of plasma calcium concentration in the plasma, and it is secreted when concentration of the calcium rises in the blood. It lowers concentration of calcium and phosphorus in the plasma by decreasing their release from the bones and accelerating the uptake of calcium and phosphorus by the bone. कॅल्सिटोनिस हा सी सेल्सने सिक्रेट केला जातो. हे कॅल्सिटोनिस जो आहे कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन आणि फॉस्फरसचं कॉन्सन्ट्रेशन ब्लडमधलं रेग्युलेट करतं, आणि हे फीडबॅक जो प्लाझ्माचं जो कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्यावर हे फीडबॅक कंट्रोल केलं जातं. आता कॅल्सिटोन सिक्रेट केलं जातं जेव्हा कॅल्शियमची लेवल कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये राईज होतं, आणि ब्लडमध्ये जेव्हा कॅल्शियम राईज होतं त्यावेळेला कॅल्सिटोनिन सिक्रेट केला जातो, आणि नंतर तो कॅल्शियमची जी मात्रा आहे ती कमी करतो, आणि फॉस्फरसची पण मात्रा कमी करतो कारण हे जे कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे मग बोन्सपासून डिक्रीज होतं, आणि हे जे कॅल्शियम नंतर त्याची जी अपटेक आहे कॅल्शियमचं आणि फॉस्फरसचं बोन्समधून होतं. ओके. देन वी विल सी द पॅराथायरॉइड आफ्टरवर्ड्स.